विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। तसंच बीसीसीआयकडून टीम इंडियाचा जंगी सत्कार करण्यात आला। या संदर्भात बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधलेला आहे गणेश ठाकूरनं पाहूया। माझ्यासोबत आशिष शेलार जी आहेत। आशिष जी, टीम इंडियाचा आपण मायनगरी मुंबईनं आपल्या मुंबईनं स्वागत केलं। बीसीसीआयचे एक ऑफिसर म्हणून त्यांच्यासोबत होतात, अनुभव कसा होता, काय वाटतं? क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई आहे आणि मुंबईतलं वानखेडे म्हणजे क्रिकेट प्रेमींचं असलेलं एका अर्थाने आता वारी सुद्धा चालू आहे, आषाढी सुद्धा येते आणि मग क्रिकेटची पंढरी आमची वानखेडे आहे। या ठिकाणी भारत वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर आलाय, सगळे प्लेयर्स आले आणि मुंबईचा आमचा राजा, मुंबईचा या मैदानावर खेळणारा आमचा रोहित हा इंडियाच्या टीमचा कॅप्टन आहे। त्याचा सन्मान करण्याचा बहुमान आम्हा सगळ्यांना मिळाला आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा 125 कोटीचा चेक करू शकलो आणि तो भारतीय क्रिकेट टीमला बीसीसीआयच्या वतीने देण्याचा परमानंद आहे। असल्यामुळे तुमच्या खिशातूनच ते गेलेले किंवा तुमच्या माध्यमातूनच बीसीसीआयच्या माध्यमातून गेलं, माध्यम तुम्ही आहात। खरंय, हा बहुमान आहे। या टीमच्या आमच्या प्लेयर्सना जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मॅच गेली आली आली गेली असं वाटताना समोरच्या तोंडातून खेचून आणली, हे आपल्या खेळाडूंचं विशेषत्व आहे। मला वाटतं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। सर, पण तो अनुभव तुमचा कसा, तुम्ही तुमचा अनुभव वर्णन करायला सांगेल, कारण बसमध्ये तुम्ही होता, लाखोंच्या संख्येमध्ये क्रिकेट प्रेमी तिथे होते, सगळ्यांची बॉडी लँग्वेज, क्रिकेटरांची बॉडी लँग्वेज तुम्ही जवळून पाहिलं, त्याचं वर्णन कसं करा? तर दिल्लीला त्यांच्या स्वागतापासून पहाटे 5:30 पासून मी त्यांच्या बरोबर आहे। आपल्या खेळाडूंचं चैतन्य, त्यांच्यात असलेलं एका अर्थाने स्फूर्तता ही मी पाहतोय। इतका मोठा प्रवास करून आल्यानंतर सुद्धा जागोजागी आपले फॅन्स ज्यावेळेला स्वागत करतायत त्याला ते चांगला प्रतिसाद देत आहेत। माननीय पंतप्रधानांकडे झालेला कार्यक्रम अविस्मरणीय आणि त्यानंतर पूर्ण प्रवास करून मुंबईकरांनी अलोट गर्दी, अपार गर्दी, प्रचंड गर्दी, सगळे रेकॉर्ड तोडले आणि माझ्या मनात प्रामाणिकपणा, थोडी भीती सुद्धा होती त्या मोठ्या प्रमाणात असलेल्या गर्दीला, त्याचा उत्साह। पण मला मुंबईकरांचे धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपला उत्साह होशमध्ये ठेवून केला। मुंबई पोलिसांचं विशेष अभिनंदन करायचं, त्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये नीट वाट केली। आमच्या प्लेयर्सनी या सगळ्यांच्या संवेदना आमच्या खेळाडूंनी स्वीकारल्या। मला वाटतं सर्वार्थाने सुंदर योग आणि डोळ्याचं पारणं फिटावं। लाखो लोक, एका बाजूला अरबी समुद्र, एका बाजूला मुंबईकरांचा जनसागर। सर, खूप खूप धन्यवाद तुमचे। बीसीसीआय अत्यंत उत्तम काम करते। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।